लोकांना तुमची मदत आवडते, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा सगळे व्यस्त होतात. मी सगळ्यांसाठी धावते, पण जेव्हा मला गरज असते तेव्हा सगळे मला विसरतात. ज्यांना कालपर्यंत आपण खूप जीवाभावाचे, खूप चांगले वाटत असतो, ते आज आपल्याला म्हणतात की तू फार बदललीस, तू तर आमच्यासाठी वेळच काढत नाही, तू तर आम्हाला प्राधान्यच देत नाही. जर आपण नाही म्हटलो तर ही माणसं आपल्यापासून लांब जातील. आपण एखाद्याचा फोन आला की लगेच उचलतो, जेव्हा त्याला गरज पडली तेव्हा लगेच आपण धावून जातो. जेव्हा त्याला काम असेल तेव्हा आपण आपलं काम बाजूला ठेवतो आणि त्याच्यासाठी पळत सुटतो. आपल्या चांगुलपणाचं रूपांतर हळूहळू कर्तव्यात होऊ लागतं आणि कर्तव्याला कधीच कौतुक मिळत नाही. मनात एकच भीती असते की नाही केलं तर ही माणसं माझ्यापासून दूर जातील. जर ती माणसं एका नाहीमुळे तुमच्यापासून दूर जातात तर ती माणसं तुमची कधीच नव्हती. तुम्ही स्वतःला हरवलात तर जगातलं कुठलंही नातं तुम्हाला शोधू शकणार नाही. काल मला माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला. त्या मेसेजमध्ये एकच ओळ लिहिलेली होती की मी सगळ्यांसाठी धावते, पण गरज संपली की लोक मला विसरतात. तो मेसेज मी 2-3 वेळा वाचला आणि खरं सांगू त्या एका ओळीत खूप लोकांचं आयुष्य दडलेलं होतं. आज मी एक कडू सत्य बोलणार आहे, पण ते सगळ्यांनाच लागू होईल असं नाहीये बरं का. आपण आयुष्यात एकदा तरी अशा व्यक्तीला भेटतो जिला आपल्यापेक्षा आपल्यापासून मिळणाऱ्या सोयींवर जास्त प्रेम असतं. फरक खूप छोटासा वाटतो, पण जेव्हा केव्हा आपल्याला समजतं की हा व्यक्ती फक्त आणि फक्त आपला वापर करून घेण्यासाठी आपल्या आयुष्यात आला आहे, तेव्हा आपण आतमधून तुटून जातो आणि तो व्यक्ती आपल्या मनातून उतरून जातो. आपण एखाद्याचा फोन आल्यावर लगेच उचलतो, त्याची गरज असल्यानंतर आपण नेहमी त्याच्या गरजेला उपयोगी पडतो. त्याने आपल्याला कुठे जायचं म्हटल्यानंतर आपली कामं बाजूला सारून त्याच्यासाठी धावत असतो आणि हे सगळं करताना असं वाटतं की ही आपली माणसं आहेत आणि आपण आपल्याच माणसासाठी करतोय. पण एक दिवस काय होतं, आपण एकदाच फक्त म्हणतो की आज मला नाही आज जमणार आणि बस तिथून सगळं बदलायला सुरुवात होत. ज्यांना कालपर्यंत आपण खूप जीवाभावाचे, खूप चांगले वाटत असतो, ते आज आपल्याला म्हणतात की तू फार बदललीस, तू तर आमच्यासाठी वेळच काढत नाही, तू तर आम्हाला प्राधान्यच देत नाही. आणि इथेच एक प्रश्न पडतो की खरंच मी बदलले की माझ्यापासून मिळणारी जी तुम्हाला सवय होती ती फक्त एकदाच बंद केली. मग हा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि उत्तर शोधताना एक गोष्ट लक्षात आली. लोकांना तुमचं हसणं आवडतं, पण ते हसू टिकवण्यासाठी तुम्ही आयुष्यात किती झटता, किती रडता ते त्यांना माहीत नसतं. लोकांना तुमची गरज असते, पण जेव्हा केव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा ते आपल्या आपल्या कामात व्यस्त होतात आणि तुम्हाला बहाणे सांगत बसतात. आणि आपण प्रेम आणि सवय या दोन्ही गोष्टींची गल्लत करतो. कोणी रोज फोन करतं म्हणून तो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतं असं नाहीये, पण समोरच्याला माहिती असतं की ही व्यक्ती आपल्याला कधी नाही म्हणणार नाही. आपल्या चांगुलपणाचं हळूहळू कर्तव्यात रूपांतर होत जातं आणि सांगू, कर्तव्याला कधीच कौतुक मिळत नाही. मग आपण अजून जास्त करतो, अजून जास्त त्यांना देतो आणि आपण हळूहळू स्वतःला विसरायला लागतो. कारण आपल्या मनात एकच भीती असते की जर आपण नाही म्हटलो तर ही माणसं आपल्यापासून लांब जातील. पण खरं सांगू का, ती माणसं तुमच्या एका नाही म्हणण्याने जर लांब जात असतील तर ती माणसं तुमची नव्हतीच, कधीच नव्हती. आणि जी माणसं फक्त तुमच्याकडे काही देण्यासारखं असेल तेव्हाच तुमच्या जवळ येतात, तुमची काही त्यांना गरज लागली तरच ते तुम्हाला आवाज देतात आणि त्यांच्या फायद्यासाठीच ते तुम्हाला फोन करतात, ती माणसं कधीच तुमची होऊ शकत नाही. रॅदर दॅन जेव्हा काही गरज नसेल किंवा दुःखात जी व्यक्ती आपल्यासोबत राहते ना, तीच खरी तर आपली असते. एक छोटासा प्रयोग सांगू. एक दिवस सगळ्यांना फोन करणं बंद करा. एक दिवस सगळ्यांसाठी धावणं बंद करा. एक दिवस फक्त स्वतःच्या मनाचं ऐका. मग बघा तुमची आठवण काढणारे किती लोक आहेत आणि फक्त कामासाठी शोधणारे किती. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी उपलब्ध राहण्याची गरज नसते. प्रेमाला समजून घेण्याची गरज असते, आदराची गरज असते, विश्वासाची गरज असते. म्हणून सगळ्यांसाठी चांगले राहा, पण स्वतःला हरवून नाही. कारण जर तुम्ही स्वतःला हरवलं तर जगातलं कुठलंही नातं तुम्ही परत शोधून देऊ शकणार नाही. शेवटी मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यात पण असं एक नातं आहे का जिकडे प्रेमापेक्षा सवयच जास्त आहे? असेल तर कमेंटमध्ये लिहू नका, पण स्वतःशी या विषयावर बोला आणि विचार करा की मी माझ्यामध्ये माझ्या स्वतःसाठी कधी जगू शकेन, मी कसं माझ्या स्वतःला हरवून देणार नाही.
नमस्कार, मी सोनेश्वरी बोलते. इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येणारच आहेत. ते तुमचे आयुष्य सुलभ करायला मदत करतील. बाय.